शेतकरी मित्रांनो नमस्कार. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आणि अशातच शेतकरी संकटात सापडला आणि याच संकटातून बाहेर काढण्यासाठी आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जासंबंधित एक दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणता हा निर्णय घेतला आहे बघूया. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी विकास आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन मराठी. शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके या ठिकाणी वाहून गेलीत. अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि शेतकरी एक प्रकारे आर्थिक संकटात सापडला. आणि अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक एक आनंददायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तो निर्णय म्हणजेच आता शेतकऱ्यांकडून 1 वर्षापर्यंत कुठलीही कर्ज वसुली करू नका असे आदेशच बँकांना राज्य सरकारने दिले आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांना देखील राज्य सरकारने आदेश दिले आहे की कुठल्याही शेतकऱ्यांना कर्ज वसुली संबंधित तगादा लावू नका. 1 वर्षापर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करू नका असे आदेशच आता राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे आता 1 वर्षापर्यंत या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची या ठिकाणी गरज नसणार आहे. त्यामुळे 1 वर्षापर्यंत कर्ज वसुलीसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांना सूट मिळाली आहे. त्यामुळे ऐन संकटाच्या काळात शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासादायक निर्णय मानला जातो आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचं एक आंदोलन नागपूरमध्ये उभं केलं होतं आणि या आंदोलनात लाखोंनी शेतकरी सहभागी झाले होते. अनेक शेतकरी नेते देखील या आंदोलनात सहभागी होते. यावेळेस या ठिकाणी सरकारकडे आंदोलनकर्त्यांनी मागणी केली होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी आणि यावरतीच विचार विनिमय करून आंदोलनकर्त्यांना म्हणजेच बच्चू कडू यांना सरकारने 30 जून 2026 पर्यंतची डेडलाईन दिली होती. त्यामुळे 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा पद्धतीचीच ही डेडलाईन होती आणि यावरतीच समाधान मानत बच्चू कडू यांनी त्या आंदोलनाला स्थगिती दिली होती. त्यामुळे आता 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. खऱ्या अर्थानं ज्या दिवशी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल तो दिवस शेतकऱ्यांसाठी आनंदाचा असेल आणि ती बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर असेल. त्यामुळे सध्या तरी राज्य सरकारने शेतकऱ्यांना 1 वर्षापर्यंत कर्ज वसुलीसाठी स्थगिती दिली असली तरी शेतकऱ्यांना आतुरता आहे ती म्हणजेच शेतकरी कर्जमाफीची. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.